तर पुण्यामध्ये किरकेटवाडीतल्या जीबीएस फेम पाणी पुरवठा विहिरीमध्ये चक्क पावसाच्या ड्रेनेजचं पाणी मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि विशेष म्हणजे याच विहिरीमधून जीबीएसचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय होता। त्यानंतर इथं पालिकेने थोडीफार डागडुजी सुद्धा केली होती। मात्र आज पुन्हा त्याच पुणे मनपाच्या विहिरीमध्ये पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी एकत्रित झाले आणि इथून पाणी पुरवठा होणाऱ्या डीएसके धायरी गावातल्या रहिवाशांचं आरोग्य पुन्हा एकदा धोक्यात आलेलं आहे। धायरीची विहीर, या विहिरीवरून धायरीला समस्त धायरीला पाणी पुरवठा होतो। 4 महिन्यापूर्वी याच ठिकाणाहून जीबीएसचा पेशंट सापडला होता आणि आता तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी संपूर्ण ड्रेनेजचं पाणी विहिरीमध्ये उतरलेलं आहे। पुणे महापालिका पूर्णपणे हलगर्जीपणाने वागते। या आमच्या 32 गावांमध्ये समाविष्ट गावं आहेत, त्या गावांवरती अन्याय करते असा आमचा स्पष्ट आरोप आहे। निष्काळजीपणे वागून या ठिकाणी लोकांचा जीवाला टांगणी लावलेला आहे। हे पाणी धायरी गावातील सगळे लोक पिणार आहेत। जीबीएसचं मोठं प्रकरण पुण्यात होऊन सुद्धा महापालिकेला जाग आलेली नाही। तर रहिवाशांच्या या काही प्रतिक्रिया आहेत आणि अत्यंत खरं तर संतप्त प्रतिक्रिया आहेत। अशा प्रकारे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर जोडले गेले। चंद्रकांत, काही लोकांच्या पण प्रतिक्रिया पाहिल्या, अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि अशा प्रकारे जर पावसाचं ड्रेनेजचं पाणी एकत्रित जिथे पाणी पुरवठा लोकांना पिण्याच्या पाण्याचा होतो तिथे होत असेल तर निश्चितच हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे। एवढं दुर्लक्ष का होतंय? म्हणजे महापालिका कारभार किती ढिसाळ असावा याचा हा उद्वेगजनक प्रकार समोर आलेला आहे। मी खरं ज्या जीबीएस मधनं पुणेकर गेले म्हणजे त्या काळात तब्बल महिना 2 महिने अडकून भीतीचं सावट होतं। मी कित्येक जणांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये। त्यानंतर तिथे काळजी घेणं अपेक्षित होतं, विहीरच्या आजूबाजूचे सगळे कठडे बांधणं अपेक्षित होतं, तिथे इतर पाणी मिसळणार नाही, दुर्गंधी, ते काळजी, पण ते काहीच नाही। आज त्याच विहिरीमध्ये जिथून सगळ्या धायरी असेल, किरकेटवाडी असेल, तिकडे नरे कोलेवाडी, डीएसके अशा सगळ्या भागांना पाणी पुरवठा होतो। विशेष दुर्दैवाची बाब म्हणजे हे पाणी फिल्टर होत नाही, तिकडे फिल्टर प्लांट नाही पालिकेचा, म्हणून ह्याच विहिरीतनं सगळ्या भागाला थेट पाणी जाते, रॉ वॉटर जाते आणि हे जर पाणी उकळून नाही पिलं तसंच पिलं तर सगळ्या लोकांना हे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार, रोग होणार आहेत, साथीचे रोग। याच्यावर पालिकेचं लक्ष का नाही हा सगळ्यात महत्वाचा। बरं, पहिला अनुभव एवढा वाईट असताना जीबीएसचा तरी पालिकेचा पुरवठा विभाग तिथं काहीच लक्ष का देत नाही हा सगळा खरा नागरिकांचा सवाल आहे। त्यामुळे आता तरी पालिका सुधारणार आहे का? तिकडं वॉटर प्लॅन नाही, प्युरिफिकेशन। निश्चितच चंद्रकांत, आपण निश्चितच यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे। अशा प्रकारे गियाबारे सिंड्रोमनं जेव्हा नागरिकांचे जीव जात होते आणि तशीच परिस्थिती जर आता पुढे उद्भवली तर याला नेमकं जबाबदार कोण असणार हा खूप मोठा प्रश्न आहे। अर्थातच पालिकेनं यामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।